कॅपचे मानकरी कॅपचे ठरतात तुषार पाटील, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांचा संघ बाद फेर बसलेला आहे. 18 धावा काढल्या होत्या नक्कीच त्यांनी. आरसी मध्ये आहे तुषार पाटील. तुषार पाटील ऑरेंज कॅपचे मानकरी ठरतात. आपण या ठिकाणी यायचं आहे भाई. रज्जाकभाई कुरेशी जरा कुठे असाल या ठिकाणी तर जरा संपर्क साधा आमच्याशी कमिटीशी. प्रितेश पाटील या मॅचचं धावतं समालोचनासाठी घेऊन चलतोय मी प्रितेश पाटील यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विकास दादा. अत्यंत महत्वाची मॅच आपण पाहतोय. अस्वाद घरत पुरस्कृत रॉयल ग्रुप थर्ड आणि त्यांच्या अगेन्स्ट बापदेव 11 बुरुडाली. सुमित पत्रे आता संघ पाहायला मिळतोय. पंचांकडून इशारा आलाय की मॅचला आता प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्क वरती खऱ्या अर्थानं सुमित पत्रे पाहायला मिळतोय. थर्ड एक्सप्रेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू अत्यंत वेगात पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावर सुद्धा पाहायला मिळाला. वेग टप्पा चुकता ही सुमित पत्रे याची खासियत आहे. आणि पहिल्या चेंडूवर आपण तेच पाहिलं. राकेश रामनाथकर यांना विनंती असणार आहे आपण आमच्या कॉनबॉक्स मध्ये यायचं आहे. टी शर्ट आहे तुम्हाला मॅन ऑफ द मॅच बद्दल. सुमित पत्रेला आपण पाहतो अगदी चांगला मारा करतोय तो. हा चेंडू हो क्या बात आहे. मैदानावरती आपण पाहतोय सुमेध आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये गोलंदाजी करतोय. सुमेध पत्रे म्हटलं की एक वेगळ्या पद्धतीचा दरारा नेहमीच गोलंदाजीमध्ये राहिलाय. आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण थळ या गावाला क्रिकेट या क्षेत्रामध्ये जे नाव अज्ञान घेतलं जातं थळ या गावाचं त्याच्या मागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सुमित पत्रे. आणि त्याने प्रत्येक मैदानावरती त्याचा केलेला खेळ. पुन्हा एकदा सुमित पत्रे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये कुणाल हातनी संघर्ष करतोय. रॉयल थळ संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कुठेतरी स्ट्रगल. एक धाव फलकर पाहायला मिळते. आता मात्र मॅच मध्ये खरी मजा येणार आहे. कारण स्ट्रायकिंग एंड वरती सन्मित्र मात्रे सारखा शैलीदार खेळाडू आहे. समोर सुमित पत्रे आहे. आणि दोन्ही खेळाडू सातत्याने एका संघामध्ये खेळतात. सो दोघांचे कच्चे दुवे पक्के दुवे शक्तीस्थान बलस्थान प्रत्येकाला अगदी अचूकपणे ठाऊक आहेत. त्यामुळे आता या दोन खेळाडूंदरम्यान जी मॅच होईल ना ती खऱ्या अर्थाने एक इंटरेस्टिंग पद्धतीची असणार आहे. सन्मित्र मात्रेकडे पाहिला अगदी प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्याच्या भाट्यामध्ये सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक आहेत. आणि समोर सुद्धा तितकाच दर्जेदार गोलंदाज सुमित पत्रे पाहायला मिळतोय. ओहो सन्मित्रची आपण पाहतोय. आणि मैदानावरती काय घडले. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये डिसिजन गेलाय. परंतु ज्या खेळाडूने थ्रो केलाय अगदी चांगला थ्रो म्हणावा लागेल. साहिल मात्रे तेथे होता आणि त्याने अगदी यष्ट्यांवरती अचूक असा थ्रो केलाय. आणि हा थ्रो इतका डेंजरस आहे की आता सन्मित्र थोड्याशा टेन्शन मध्ये दबावामध्ये पाहायला मिळतोय. कारण जर आपण पाहिलं ना डिसिजन थोडा क्रिटिकल आहे. त्यासाठी वेळ घेतला जाईल त्यासाठी टाइम घेतला जाईल. परंतु एकच स्तंभ आहे आणि त्या स्तंभवर आपण पाहतोय काय अचूक थ्रो केलाय. डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहतो आमचे पंच आलेले आहेत आणि त्यानंतर जो निर्णय असेल तो निर्णय गेला जाईल. परंतु आता मात्र आस्वाद घरत पुरस्कृत रॉयल ग्रुप संघामध्ये एक टेन्शनचं वातावरण थोड्याफार प्रमाणात आपण पाहतोय. चेकिंग चालू आहे. श्रीलंकेश पुरस्कृत थळ पंचायत प्रीमियर लीग आपण पाहतोय. प्रीतम पाटील कळवे पेंडचे प्रशांत बांदेवडेकर या मॅच मध्ये आपण पाहतोय आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्याकडनं निर्णय घेतला जाईल. निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. कारण खूप मागून सर्वांनी बाजूला व्हा.
अंपायरचा डिसिजन घेऊन द्या. आपण पाहतोय निर्णयासाठी अजून टाइम जातोय, तोपर्यंत एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपण पाहतो मैदानावरती. याच दरम्यान आमचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री विशालजी बुंदके, विशाल जगन्नाथ बुंदके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संकेत वेताळ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. विशाल जगन्नाथ बुंदके, ग्रामपंचायत सदस्य थळ, यांचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं जय लंकेश ग्रुप आयोजित थळ ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. संकेत वेताळ यांच्याकडून त्यांचा सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ मेहमाचं प्रतीक मैदान पंच मैदानावर गेलेत आणि ते मैदानावर पोहोचल्यानंतर निर्णय सर्वांपर्यंत येईल. पाहूया आता पंच नक्की कोणता डिसिजन देत आहेत. कॅमेरामन जरा स्टेजवर मारा. आणि मैदानावरती आपण पाहतोय अचूक थ्रो झाला साहिल मात्रेकडनं आणि साहिल मात्रेचा हा थ्रो सन्मित्र मात्रेला मात्र पॅव्हेलियन मध्ये परत होतोय. सन्मित्र सारखा मोठा खेळाडू रनआउट मुळे आपण पाहतोय बाद झालाय. एक नारळ दिलाय खंडोदेवाला, एक नारळ दिलाय येता देवाला, एक नारळ दिलाय येता देवाला, एक नारळ दिलाय खंडोदेवाला. साऱ्याचा जीवन तुझे सेवेला, साऱ्याचा जीवन तुझे सेवेला, देवा तू राहत माझे. धाव फलकावरती एक धाव लागले आणि सन्मित्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सुयोग ठाकूर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी बॅटिंग करणारा संघ बॅकफूट वरती आहे आणि दोन महत्वपूर्ण असे फलंदाज त्यांनी अगदी पहिल्या षटकात गमावलेत. सुमित पत्रे आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करतोय. चांगल्या रिदम मध्ये तो पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात त्याने त्याचा क्लास दाखवून दिलाय. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय सुमित. सुमित मात्र आपण पाहतोय मैदानावरती कमालीची गोलंदाजी करतोय. अगदी उल्लेखनीय स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक चालू आहे. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये दिले केवळ एक मात्र धाव. यावरून सुमेध याची गोलंदाजी खेळण्यात किती अडचणी येत आहेत, आव्हानं येत आहेत, चॅलेंजेस येतात बॅट्समनला, त्याचा प्रत्यय येऊ शकेल. वेन टू गो, शेवटचा चेंडू. ग्रामपंचायत सदस्य श्री विशाल बुंदके यांच्याकडनं 2 विकेट, सलग 2 विकेट किंवा सलग 2 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे पंचायत समिती सदस्य सन्मान्य श्री गजानन बुंदके यांच्याकडून जय लंकेश ग्रुपने या आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांची देणगी आलेली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय संपूर्ण या पंचायत लीगच्या स्पर्धेकडून. धन्यवाद गजानन बुंदके. पंचायत समिती सदस्य गजानन बुंदके यांच्याकडून भरघोस अशी 10,000 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. खूप खूप आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू विकास दादा. पहिल्या षटकामध्ये सुमेधने अगदी एक्सलंट बॉलिंग केले आणि खऱ्या अर्थानं तो ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो ना त्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्याने दिलाय आणि शानदार गोलंदाजीने पहिल्या षटकावरती अमिट असा ठसा सुद्धा उमटवलाय. सन्मित्र मात्रेचं अचानक पद्धतीने रनआउट होणं, तेथून कुठेतरी आस्वाद घरात पुरस्कृत रॉयल ग्रुप थळ संघाला मोठा धक्का बसलाय आणि सन्मित्र बाद झाल्यानंतर आता सुयोग ठाकूरला खऱ्या अर्थानं सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन खेळ करावा लागेल. साहिल मात्र गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू अगदी लो फुलटॉस स्वरूपाचा, त्यावर फटका चांगला खेळलाय परंतु मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगला मारा आपण पाहतोय, अगदी भेदक गोलंदाजी आपण पाहतोय आणि त्याचमुळे बॅटिंग करणारा संघ पूर्णतः स्ट्रगल करतोय.
हा चेंडू सुद्धा अत्यंत चांगला, परंतु पंच सांगतात ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर हा चेंडू आहे. त्या कारणास्तव या चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपात एक धाव. येथे धावा कशी येतात त्याला फारसं महत्व नसणार आहे, परंतु धावा येणं खऱ्या अर्थानं आस्वादगरज पुरस्कृत रॉयल ग्रुप थर्ड संघासाठी नितांत गरजेचं आहे. साहिल मात्रेच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. धाव फलकावरती 2 धावा पाहायला मिळतात, 3 धावा पाहायला मिळतात सॉरी. आणि या दरम्यान मात्र अगदी नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. या सेट इज डीप कव्हर पॉइंट बाहेर आला. एक शानदार चौकार. जी 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 डीजे सुयोग ठाकूर आता मात्र सामनाचे सूत्रे आपल्या हाती घेतोय. एक नेत्रदीपक असा चौकार सुद्धा त्याने ठोकलाय आणि धाव फलकावरती 7 धावा लागल्यात. हा चेंडू कमबॅक करणारा फलंदाज पूर्णपणे बीट झाला या चेंडूवर. पडल्यानंतर आपण पाहिला झपकन आत आला हा चेंडू आणि कुठेतरी फलंदाज भुसकाळ सुद्धा पडला. धावांसाठी चालू असलेला संघर्ष अजून चालूच पाहायला मिळतोय. इथे खऱ्या अर्थानं फटक्यांची आतिषबाजी, ताचवळीचं फेरफटकेबाजी रॉयल ग्रुप थर्ड संघासाठी खूप गरजेची आहे. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला आहे. साहिल मात्रे सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. सुमेध पत्रेच्या पावलावरती पाऊल ठेवून तो सुद्धा आपण पाहतोय अगदी चांगला मारा करतोय. आणि महत्वाचा म्हणजे सुमेध पत्रे स्वतः मिड ऑफ मध्ये तैनात आहे आणि प्रत्येक चेंडूवरती तो सुद्धा त्याला गायडन्स करतोय. त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं ना गोलंदाज चांगल्या कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळतात, परंतु बॅटिंग करणारा संघाला सुद्धा त्याच कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल. कारण जर आपण पाहिलं ना तर बॅटिंग करणारा संघ कुठेतरी सन्मित्र मात्रे बाद झालाय आणि त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीच्या दबावाखाली ते पाहायला मिळतात. हा चेंडूवरती फटका चांगला, क्षेत्ररक्षकाने ट्राय चांगला केला, अटेम्प्ट चांगला होता, तरी सुद्धा आपण पाहिलं अगदी इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळला. डीप मधना क्षेत्ररक्षकने चेंडू फील्ड सुद्धा केला, परंतु या चेंडूवर धावा मिळतील 1 आणि धाव फलकावरती आता मात्र 9 धावा लागतात. वंटिगो साहिल मात्रे सुद्धा आपण जर पाहिलं तर अगदी दिमागात मारा करतोय. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये धावांसाठी अक्षरशः झगडायला लावले. बॅटिंग करणारा संघाला स्ट्रेट ऑफ द विकेट खेळला. यावेळी अगदी चांगला स्ट्रोक, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, फक्त सिंगल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संपुष्टात आले आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर धाव फलकावरती धावा लागल्या 10. आता येणारी 3 षटक अगदी महत्वपूर्ण असणार आहेत, कारण तुम्हाला बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या रचावी लागेल. फाउंडेशन रचताना कुठेतरी झालेली चुका आपण पाहतोय, किंबहुना धावा येत नाहीयेत. आता धावांची गती उंचवायची कशी, धावसंख्येचा आलेख, धावसंख्येचा ग्राफ आता उंचवावा लागेल आणि त्यासाठी आवश्यकता आहे एक्सप्लोसिव्ह बॅटिंगची. आणि जर ही एक्सप्लोसिव्हपणा तुम्ही बॅटिंग मध्ये दाखवलात ना तर निश्चितपणे रॉयल ग्रुप थर्ड संघ सुद्धा एक सन्मानजनक, एक परिपूर्ण, परिपक्व आणि सक्षम अशी धावसंख्या धाव फलकावरती लावू शकेल. त्यासाठी एक चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजांना सामोरे जाणं महत्वाचं आहे. आणि षटक क्रमांक 3 गोलंदाजी मॅच वरती मार्क वरती अक्षय कोंडेकर पाहायला मिळतोय. हे षटक अगदी महत्वपूर्ण असणार आहे. सुमेध कडनं एक वेगळी प्लॅनिंग पाहायला मिळाली, कारण त्याने 3ऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा फ्रेश गोलंदाजाच्या हाती चेंडू दिलाय. सो पाहूया सुमेधची प्लॅनिंग आता कितपत लाभदायक ठरते त्याच्या संघाला. पहिला चेंडू अक्षय कोंडेकर याचा लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांकडून इशारा सुद्धा आलाय की हा चेंडू आहे एक्स्ट्रा, हा चेंडू आहे स्वैर. आणि धाव फलकावरती आता धावा 11 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन फिगर आपण पाहतोय आता स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. कुठेतरी जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक चांगली धावसंख्या जमावण्याचं एक आव्हान आहे, एक चॅलेंज आहे बॅटिंग करणारा संघ अर्थात रॉयल ग्रुप थर्ड संघासमोर. बाप देविलियन बुरुडाळी संघाने अगदी कमालीचा मारा केलाय, टिचून मारा केलाय. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना
तर प्रत्येक गोलंदाज असेल, मग सुमेध पत्रे असेल, त्यानंतर साहिल म्हात्रे असेल आणि त्यानंतर अक्षय कोंडेकर अगदी वैविध्यपूर्ण पद्धतीने अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा ते करतायत आणि त्याचमुळे समोरचा संघ स्ट्रगल करतोय. यावेळी आपण पाहतो अगदी समोर कळलेला हा फटका, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सुद्धा सज्ज पाहायला मिळते. कुठेतरी फलंदाजांना मात्र आपण पाहिलं ना, गोलंदाज संधी देत नाहीयेत, रूम देत नाहीयेत आणि त्याचमुळे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना डबल सिंगल मध्ये डिलिंग करण्याशिवाय कोणताही ऑप्शन पाहायला मिळत नाहीये. चेंडू थोडासा कमी गतीने टाकलेला, अगदी चेंडूच्या पेस मध्ये केलेला बदल आणि त्यामुळे फलंदाज मात्र पूर्णतः बीट झालाय. बारा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी सांगितले की चेंडू आहे एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना आणि आता धावफलकावरती 13 धावा लागतात. अगदी जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल मागे 1 धाव असं कुठंतरी समीकरण पाहायला मिळते. हे समीकरण आता मात्र उंचवावं लागेल, कारण इक्वेशन अगदी कमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी कव्हर्सला टार्गेट करायचं होतं, परंतु अक्षय कोंडेकर सुद्धा अगदी तितक्या चांगल्या पद्धतीचा मारा करतोय. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या संघाला कोणत्याही पद्धतीचं फ्रीडम मिळताना पाहायला मिळत नाहीये. कमालीची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. या मैदानाचा आपण जर विचार केला तर येथे 45 धावा ही धावसंख्या नक्कीच मोठी धावसंख्या होऊ शकेल आणि 45 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला करायचे असतील तर त्यासाठी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. चेंडू पुन्हा एकदा बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रगल करतोय. टायमिंग अगदी खराब पाहायला मिळते, प्रॉपर टायमिंग होताना पाहायला मिळत नाहीये, कुठेतरी बॅटच्या एडला चेंडू लागताना पाहायला मिळतात. 15 ऑन द बुट. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावांची गती, धावांचा फ्लो अगदी कमी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने गोलंदाजाने प्रभावी कामगिरी केली. गोलंदाजाने शानदार गोलंदाजी करत चांगल्या पद्धतीचं प्रभुत्व आणि नियंत्रण मिळवले या पूर्णतः सामन्यावरती. चेंडू मात्र आपण पाहतो लॉंग द कार्पेट खेळलाय. डीप मिड विकेटला पाहायला मिळाला. सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा पूर्ण आणि यष्टीरक्षकाची चूक. त्यामुळे 3 धावा मिळतील या चेंडूवर. षटक क्रमांक 3 संपुष्टात आणि 3 षटकानंतर 18 धावा त्या धावफलकावर लागल्यात. म्हणजेच प्रत्येक षटकामागे 6 धावांची सरासरी आपण पाहतोय. आता येणारी शेवटची 2 षटकं अत्यंत महत्वपूर्ण. बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मात्र एक्सलेटर वरती पाय ठेवावा लागेल. टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल, कारण जर आपण पाहिले ना सध्या फक्त ते फर्स्ट गिअर वरती पाहायला मिळतात. त्यामुळे धावा अगदी कमी पाहायला मिळतात. धावांसाठी चालू असलेला संघर्ष आपण पहिल्या षटकापासून पाहिलाय. नेक्स्ट मॅच प्रितेश डिक्लेअर कर. आयात 11 थळ आणि त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन व्हायचे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी कॉनबॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर नंबर 4. सुमेध पत्रेने चेंडू आपल्या हाती घेतलाय. 18 धावा 3 षटकाच्या खेळानंतर पाहायला मिळाल्यात. सो हे षटक अगदी महत्वपूर्ण असणार आहे. पाहूया कर्णधार या नात्याने सुमेध पत्रे या सामन्यामध्ये आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या 3 षटकामध्ये फलंदाजी करणारा संघ धावांसाठी अगदी जंग पछाडताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू सुमेध पत्रे मात्र आपण पाहतोय थांबायचं नाव घेत नाहीये. खास आपल्या स्टाईल मध्ये तो गोलंदाजी करतोय आणि सुमेध कडनं होणारी अगदी शानदार गोलंदाजी. त्यामुळे रॉयल ग्रुप थळ संघाचा संघर्ष अजूनही चालू आहे. त्यांचे बॅट्समन आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक फूट वरती पिछाडी वरती पाहायला मिळतात. चेंडू मात्र अगदी स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. सिंगल मिळते. मला वाटते तुषार गरत यांचा हा संघ आहे आणि आता कुठेतरी तुषारचं लवकर बॅटिंगला न येणं त्यांच्या संघाला महागात सुद्धा पडताना पाहायला मिळाले. कारण दोन यंगस्टर आहेत, त्यांच्याकडनं तितक्या ज्या पद्धतीने धावा येणं गरजेचं होतं, जे एक्सपेक्टेड गतीने धावा येणं गरजेचं होतं त्या गतीने धावा आल्या नाहीयेत. त्यामुळे तो संघ
मागे पडलाय, परंतु सुमेध याचा अत्यंत वेगात टाकलेला चेंडू आणि यष्टीरक्षकाने डायरेक्ट थ्रो केलाय जरूर, परंतु चेंडू वरती आले धाव वाईटच्या रूपात 1 आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 20. डीजे जयेंद्र लट, जयेंद्र लटने सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. जयेंद्र लट. मैदानावरती आपण पाहतोय दबावाखाली आहे, दडपणाखाली आहे बॅटिंग करणारा संघ. कॅमेरामन तुषार घरत वरती सर्वांच्या नजर आहेत आता. हा चेंडू पुन्हा एकदा वेगात करण्याचा प्रयत्न. सुमेध पत्रे जर आपण पाहिला ना, चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने टाकत होता, परंतु तुषार घरत आल्यानंतर एक वेगळ्या रणनीतीने तो गोलंदाजी करतोय. अर्थात तुषार घरत आल्यानंतर त्याने केलेली गोलंदाजी ही लॅक्सच्या बाहेर जास्त करून पाहायला मिळते, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी तुषार घरतसाठी राबवलेली पाहायला मिळते. ती गोलंदाज सुमेध पत्रेद्वारे. धाव फलकावरती 22 धावा लागल्यात आता. ओहो क्या बात है. आता मात्र सुमेध आपल्या रंगात रंगतोय, आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये गोलंदाजी करतोय. 1 to go. धाव फलकावरती फक्त 22 धावा पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत सुमेधच्या संघाने गोल केलेली गोलंदाजी अगदी बहरदार, बहरलेली आणि त्याच वेळी उल्लेखनीय सुद्धा होती. पाहूया शेवटच्या चेंडूवर आता धावा किती येतील. ओहो पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ना, सुमेध पत्रेने आपला क्लास दाखवून दिलाय, आपला दर्जा दाखवून दिलाय आणि 4 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते केवळ 22 धावा. 22 रन ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर, आफ्टर 4 ओव्हर. शेवटचं षटक येणं शिल्लक आणि पाहूया आता शेवटच्या षटकाचा प्रितेश, खेळ. या ठिकाणी एक सन्मान होतोय. सन्मान्य रवींद्र राजके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना पुष्पगुच्छ केदारनाथ साखरकर विनंती करतोय. कॅमेरामन प्लीज. या ठिकाणी सन्मान केला जातोय रवींद्र राजके यांचा, केदारनाथ साखरकर यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे जयेंद्र लट विनंती आपल्याला की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 22 धावा फलकावर लागल्यात. आता मात्र बॅट्समनला त्यांच्या मनगटामध्ये असलेली ताकद, त्यांच्या बाहुबलामध्ये असलेली ताकद दाखवून द्यावा लागेल. पहिला चेंडू फुल टॉस स्वरूपाचा, त्यावरती अगदी चांगल्या पद्धतीचा प्रहार आणि मैदानावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे निर्णय आलेला आहे. चेंडू नो आहे. नो प्लस सिंगल काढले, डबल कंप्लीट झाले की नाही झाले याचं उत्तर आपल्याला या निर्णयानंतर कळवलं जाईल. स्टंप न्यायचा आहे. स्टंप तुटलेला आहे खालचा, तो स्टंप घेऊन जायचा एक्स्ट्रा स्टंप. खोलीत खोलीत आणि तिसरा फलंदाज रनआउट झालाय. सन्मित्र मात्रे, तुषार घरत, जे महत्वपूर्ण खेळाडू आहेत ना, ते सर्व त्याचप्रमाणे रनआउट स्वरूपात बाद झालेत. रितेश सॉरी. या ठिकाणी पुन्हा एक सन्मान केला जातोय. जयेंद्र लट या ठिकाणी उपस्थित झालेत. मी वेदांत कोळी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जयेंद्र लट यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. निश्चितपणे तुषार गरज बाद झाला, परंतु ही नक्की धाव होती का? कॅमेरामन. नो चेंडू होता. तुषारला थोडासा विचार करायला पाहिजे होता. फ्री हिट मिळाला असता, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असती, आणखीन 2-3 मोठे फटके तो मारू सुद्धा शकला असता, परंतु स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार तुषार यांनी केलाय मैदानावरती. रुपेश पाहायला मिळतो, नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. विकेट जर आपण पाहिल्या अगदी वेगाने पडताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू नो आहे हर्षल चिटकी याचा आणि धाव फलकावरती 24 धावा पाहायला मिळतात. फ्री हिट आहे. आज चेंडूवरती फटका अगदी चांगला आलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड सुद्धा केला गेलाय. षटक क्रमांक अंतिम चालू आहे. अखेरची ओव्हर आहे आणि या षटकामध्ये आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. मोठ्या फटक्याची नितांत गरज आणि आवश्यकता असणार आहे. कुठेतरी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत अत्यंत चांगली गोलंदाजी झाली, परंतु ऋतिक मात्र या बॅट्समनला आता जबाबदारी खांद्यावरती घेऊन हा चेंडू आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी डीप वरून आला होता, परंतु धाव दुसरी मात्र येथे कंप्लीट केलेली पाहायला मिळते. डबल सिंगलच्या रूपात धाव येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत जर आपण चित्र पाहिलं तर एकही षटकार या संपूर्ण सत्रामध्ये आला नाहीये. सो आवश्यकता एक मोठ्या फटक्याची. येथून जर का 1 ते 2 मोठे फटके आले, 2 बिग शॉट जर आले ना, तर बॅटिंग करणार संघ चांगली धाव संख्या रचू शकेल. फुल टॉस चेंडू होता, त्याचा फायदा उठवण्यात आला. अपयश आणि ऋतिक मात्रे सुद्धा गमावले आपले विकेट. 1 मोर विकेट डाऊन.
पद्धतीने या मॅच मध्ये कामगिरी करतील. आतापर्यंतची फलंदाजी कामगिरी अगदी हाराकिरी स्वरूपाची होती आणि त्याचमुळे आपण पाहतो त्याचा संघ पूर्णतः पिछाडीवरती. येथे मात्र आपण पाहतोय डिक्लर रिझन मध्ये चेंडू जातोय, त्यामुळे सिंगल मिळते या चेंडूवर आणि धाव फलकावरती एकने भर होत असताना धाव फलकावरती आता 29 धावा लागतात. एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असेल या सत्रामध्ये. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, अगदी उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगी कामगिरी त्यांनी केली, कारण संपूर्ण सत्रामध्ये एकही गोलंदाजाने षटकार खाला नाहीये. जर आपण पाहिलं समोरच्या दिशेने वारे वाहत आहेत, ऑन साइडला सुद्धा तुम्ही षटकार इझिली मारू शकत होतात, पण कुठेतरी बॅट्समनने केलेली कामगिरी, बॅट्समनच्या या कामगिरीमुळे आपण पाहतोय संघ पूर्णतः निराश असेल त्यांच्यावरती. टॉप ऑर्डर नंतर मिडल ऑर्डर सुद्धा फेल ठरलेले पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा अगदी चांगला आलाय. धाव कंप्लीट होणार की नाही होणार, परंतु येथे मात्र जर आपण पाहिलं धावेच्या प्रयत्नात फलंदाज झालाय बाद. 29 धावा धाव फलकावर लागल्यात आणि विजयासाठी 30 धाव संख्येचे असेल लक्ष्य. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडू 30 धावा करायची आहेत. सो रन बॉल इक्वेशन अशा पद्धतीचा हा सामना पाहायला मिळतोय. सेकंड सत्रामध्ये कशा पद्धतीने घडामोडी घडणार, कोणता संघ सेमीमध्ये एन्जॉय करणार, असा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय आमचे भाईजान यांसकडे. धन्यवाद प्रितेश. जस्ट मोमेंट. या ठिकाणी नाणेफेक होते तिसऱ्या सामन्याची. या स्पर्धेमधील नॉकआउटचा तिसरा सामना आयत 11 थळ विरुद्ध त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन थळ वायशत या दोन संघादरम्यान आणि मनोज जामकर, सन्मान मनोज जामकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलाच धीरज. निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊ. स्ट्रॅटेजी एवढंच की 5 ओव्हरमध्ये 25 तर थांबवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुला कॉन्फिडन्स, काल ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स दाखवलास त्या पद्धतीने आजही तुझा ऍटिट्यूड तसाच आहे की समोरच्या संघाला 25 धावांमध्ये रोखू. ऍटिट्यूड नाही, पण संघाचे बाकीचे प्लेयर्स आहेत त्यांच्यावर कसं आहे, चांगली टीम आहे, कडक फिल्डिंग करतात. काल निवड क्षेत्ररक्षणामुळे आमची टीम क्वालिफाय झाली असं वाटतं. तर त्या जोरावरतीच आम्ही आता हे 25चं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे, कारण यामध्ये जिंकाल तर बक्षीस पात्र व्हाल, सेमी फायनल मध्ये पोहोचणार. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला, खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे सुशांत नाणेफेक हारलेलाच प्रथम आपण फलंदाजी आहे यावेळेला. तुम्हाला मागच्या वेळेला तुमची गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली होती, आता कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असणार आहे, कशा पद्धतीने धावा जमवाल? धावा तर आम्ही जमवण्याचा प्रयत्न करूच. 50 मारण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जेवढा त्यांना पण काहीतरी स्कोअर समोर बॉलरांना पण देता येईल आम्हाला. त्यामुळे आमच्यात पण बॉलर चांगले आहेत, राजाकभाई पण चांगले टाकतात आता बॉलिंग, त्यामुळे अजून आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि बाकीचे पण बॅटिंग केली तर नक्कीच आम्ही 50+ करू. कालच्या दिवशी आपण बघितलं होतं एकाच खेळाडूवर संपूर्ण डिपेंड राहून चालत नाही फलंदाजीमध्ये. तसंच जर स्वतःवर तू दडपण घेतलंस तर नक्कीच तुझ्यावर दबाव येईल, परंतु तुझा अशा आहेत का फलंदाज की जे तुझ्यावर दबाव येऊन देणार नाहीत? आपला मात्रे, देवेश मात्रे, अजून रियाज आहे, अल्ताफ आहे, अजून तो आतिश आहे, आहेत चांगले आमचे तर की जे चांगला स्कोअर करू शकतात. खूप खूप शुभेच्छा तुला, कारण कालच्या दिवसात आपण बघितलं प्रकाश हालेकाना आणि आदिल कुरेशी हे त्या संघामध्ये दुसरे सुद्धा बॅट्समन होते, परंतु त्यांनी स्वतःवर जास्त प्रेशर ओढून घेतला आणि परिणामतः त्यांना स्वतःच्या बॅटिंगमधून त्यांना या स्पर्धेमधून माघारी घेतला होता. परंतु तू कॉन्फिडन्स दाखवलास तुझ्या खेळाडूवरून, या इतर खेळाडूंवरून, त्यामुळे नक्कीच तुला त्या यश प्राप्त होईल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सेमीफायनलसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा त्यामध्ये जाण्यासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मुन्ना बुखारे. त्याचप्रमाणे सन्माननीय अंकुश पाटील यांना विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू मुन्ना भाई. धन्यवाद विकास दादा. तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का जय लंकेश पुरस्कृत थल ग्राम पंचायत प्रीमियम लीग 2022 पर्व पहले इस प्रतियोगिता में आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार सहर्ष स्वागत. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. तमाम दर्शकों का फिर से एक बार TPL 2022 इस प्रतियोगिता में सहर्ष स्वागत करता हूं. जीतने के लिए दोस्तों 30 गेंदों में 30 रनों की जरूरत. बल्लेबाजी करने वाली टीम बापदेव 11 बुरुडाली. सलामी की जोड़ी मैदान पर हितेश सासवणेकर और राहुल हाथने, दोनों सलामी वीर बल्लेबाज पावर प्ले के षटक में किस तरह की बल्लेबाजी करेंगे. दोस्तों मैं अक्सर कहता हूं
डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर। तो यहाँ पर हौसला रखना होगा गेंदबाजी करने वाली टीम रॉयल ग्रुप थल को, और हौसला रखना होगा बल्लेबाजी करने वाली टीम बापदेव 11 बुरुडाली थल टीम को। तो स्ट्राइक पे बल्लेबाज राहुल हाथ ने, नॉन स्ट्राइक पे हितेश सासवणेकर। गेंदबाजी के लिए गेंदबाजी मार पर एक ऑलराउंडर खिलाड़ी सन्मित्र मात्रे, लेफ्ट आर्म गेंदबाज, गेंदबाज राइट आर्म गेंदबाजी करेंगे, राइट आर्म और द विकेट। स्ट्राइक पर राहुल हाथ ने अपने ओर की पहली गेंद, यहां पर मृत गेंद जिसे कहा जाता है डेथ गेंद, कोई रन की और कोई बॉल की यहां पर गुंजाइश नहीं। तो फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर सज्ज होते हुए गेंदबाज सन्मित्र मात्रे सामना करेंगे राहुल हाथ ने, अपने ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार श्री गणेशा करते हुए। पहली गेंद काटा बदलते हुए सीधा विकेट कीपर तुषार घरत के दस्तारों में डॉट गेंद जाती हुई। सन्मित्र मात्रे काफी सालों का एक्सपीरियंस, एक चतुर गेंदबाज, चालाक गेंदबाज के ऊपर प्रहार, गेंद मिड ऑफ की दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी, अच्छा एफर्ट, अच्छी कोशिश। तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। दोस्तों क्रिकेट में कहा जाता है चुकीला माफी नहीं, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश। राहुल हाथ ने इस बल्लेबाज को यहां पर लाइफ लाइन जरूर मिली, आत्मविश्वास दुगुना होगा। अभी ये शेर जख्मी हो चुका है, अभी घायल हो चुका है, अभी यहां पर शिकार करने होंगे, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। तो फिर से एक बार 2 रनों के साथ आगाज जरूर करते हुए बल्लेबाज राहुल हाथ ने, पर इस बार बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में खेला हुआ स्ट्रोक और अच्छी रनिंग द विकेट, आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन की सहायता से अपने साथी सहकारी हितेश सासवनेकर को खेलने का मौका दिया। स्ट्राइक पे बल्लेबाज हितेश सासवनेकर थोड़ा सा अंपायरिंग से गार्ड लेते हुए, फील्डिंग का मुआयना करते हुए कि किस तरह की फील्डिंग एनालिसिस यहां पर सजाई गई है। तो फिर से एक बार सन्मित्र मात्रे अपने ओर की चौथी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे हितेश सासवनेकर। इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक लगाने का प्रयास, थोड़ा सा मिस स्ट्रोक जरूर हुआ था, गेंद मिड ऑन की दिशा में ट्रैवल होती, गेंद के नीचे खिलाड़ी जब तक आते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 4 रन स्कोर बोर्ड पर, बिना कोई विकेट खोए जीतने के लिए 30 गेंदों में 30 रनों की जरूरत। प्रति षटक यहां पर 6 रन बनाने होंगे बल्लेबाजी करने वाली टीम बापदेव 11 बुरुडाली टीम को। तो फिर से एक बार सन्मित्र मात्र काफी लाजवाब गेंदबाजी का नमूना पेश करते हुए पावर प्ले के ओवर में इस बार ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयास था, गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई सीधा विकेट कीपर तुषार घरत के दस्तारों में डॉट गेंद जाती हुई। इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी, हमारे गुण लेखक शुभम जी कानपुर सर में बतलाते हुए स्कोर रुका हुआ मात्र 4 रन बिना कोई विकेट खोए। फिर से एक बार इस ओवर की पावर प्ले की षटक की, पहले पावर प्ले की षटक की आखिरी 1 गेंद का सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर बल्लेबाज राहुल हाथने। राहुल हाथने के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी। इस बार डांसिंग डाउन क्या कर खेल दिया है, गेंद मिड ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस चौकार, डीजे को मौका। हॅलो, नितीन पाटील सुद्धा यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। तो फिर से एक बार एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा 8 रन। कल शुभम सर आईपीएल की शुरुआत हुई महेंद्र सिंह धोनी जर्सी नंबर 7 और रविंद्र जडेजा सर जर्सी नंबर 8, बहुत ही बढ़िया साझेदारी की थी, पर सीएसके ने कल का मुकाबला वहां पर पराभूत हो गए थे, पर अच्छी साझेदारी उनका जर्सी नंबर रविंद्र जडेजा सर का 8 अंक स्कोर बोर्ड पर आता हुआ। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ऋतिक मात्रे
इस बार ऋतिक मात्रे की पहली गेंद को स्क्वायर कट करना चाहते थे हितेश सासवनेकर, यहाँ पर गेंदबाज की सरशी होती हुई डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश नहीं। यहाँ पर हर गुंजाइश को खारिज करते हुए गेंदबाज ऋतिक मात्रे निजी पहला टीम की ओर से दूसरा पावर प्ले का षटक लेकर आते हुए, जबकि स्ट्राइक पे हितेश सासवनेकर। इस बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था, पर तब तक एक रन आसानी से मुकम्मल। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया था बल्लेबाज हितेश सासवनेकर ने। इस एक रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना कोई विकेट खोए। जीतने के लिए 30 गेंदों में 30 रनों की दरकार जरूरत यहां पर। इस बार लेग स्टंप से भटकते हुए अंपायर जी का इशारा, विट्ठल विट्ठल विट्ठला, और ये वाइड बॉल मिलाला। इस तरह का चित्र यहां पर मैदान पर दिखाई देता हुआ इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ। क्रिकेट का गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 पर इस बार देखिए बल्लेबाज अपने तेवर दिखलाने में कामयाब। गेंद बाउंड्री लाइन के पार, संजीवनी टीपीएल चौकार। डीजे को मौका। तो इस बार अंपायर जी का इशारा, मृत गेंद, डीत गेंद। दोस्तों इसके पहले की गेंद के ऊपर चौवा जरूर जड़ा था। तो फिर से एक बार यहां पर मृत गेंद होती हुई, डीत गेंद होती हुई, फिर से एक बार गेंदबाजी करनी होगी। इस 24 की सहायता से स्कोर जा पहुंचा था 14 रन। दोस्तों अक्सर कहा जाता है गेंदबाजी मार पर ऋतिक मात्रे। इस बार देखिए, देखा ना था, सीधा खेल दिया मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, टीपीएल षटकार। दोस्तों यहां पर गेंदबाज ऋतिक मात्रे के ऊपर प्रहार किया है और स्कोर जा पहुंचा है 20 रन इस छक्के की सहायता से। इस बार यू मिस, आई डेफिनेटली, खंबा उखाड़ते हुए बल्लेबाज राहुल हाथ ने बैक टू द पैवेलियन। डीजे को मौका। के लिए भी हमारे गुण लेखक शुभम जी कानपुर सर हमें बतलाते हुए 18 गेंदे और 10 रनों की जरूरत। तो शुभम सर मैं अक्सर कहता हूं, हवा को कहता हूं कि तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज सन्मित्र मात्रे।
और इस टूर्नामेंट के लिए सम्मान्य मेघनाथ जी पाटिल सर इनकी जानिब से 1000 रुपए की देनगी आ चुकी है, उनका भी मैं टीपीएल 2022 की जानिब से आभार व्यक्त करता हूं। तालियां बजाए दोस्तों। वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराली क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदानी क्या दोस्तों जिसमें ताली ना हो। तो तालियां बजाकर तमाम देनगीदारों का स्वागत किया जाए। तो फिर से एक बार सन्मित्र म्हात्रे हितेश सासोनेकर के लिए, और इस बार गेंद लेग स्टंप से बाहर जाती हुई दक्ष पंच अंपायर विट्ठल विट्ठल विट्ठला वाइड बॉल मिलाला, इस तरह का हाथ वारे करते हुए 7 रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 21 रन। इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और ऋतिक म्हात्रे ने कैच लपकते हुए बल्लेबाज हितेश सासोनेकर बैक टू द पैविलियन। दूसरे विकेट का पतन, डीजे को मौका। और लगातार 2 गेंदों में 2 विकेट हासिल करने वाले गेंदबाज के लिए 500 रुपए का इनाम आया है। क्या इस इनाम का प्राप्त करेंगे गेंदबाज सन्मित्र म्हात्रे, क्योंकि इसके पहली गेंद के ऊपर बल्लेबाज हितेश सासोनेकर को वापसी का रास्ता दिखलाया। इस बार आड़े बल्ले से खेल दिया अक्षय कोटेकर, और रन आउट का खतरा डेंजर जोन में। दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा, क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ बल्लेबाज बैक टू द पैविलियन। डीजे को मौका। होते हुए 9 सेकंड पर राहुल पाटिल और साहिल म्हात्रे। फिर से एक बार अच्छी गेंद, पैडल स्वीप करना चाहते थे, नो फायर नो कंप्लीट, अंपायर डिसीजन इज लेग बिफोर आउट। डीजे को मौका। तो जिस तरह से कहा जाता है दोस्तों, तू चल मैं आया, गर्लफ्रेंड ने फोन किया और बल्लेबाज बैक टू द पैविलियन होते हुए यहां पर गोल्डन डक का शिकार बल्लेबाज साहिल म्हात्रे बिना कोई अकाउंट ओपन करते हुए। स्कोर रुका हुआ 21 रन, जीतने के लिए भी 9 रनों की जरूरत। नए बल्लेबाज सुमेध पत्रे, अलीबाग एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, बड़ा नाम टेनिस क्रिकेट में लिया जाता है ऐसे खिलाड़ी सुनील पत्रे के खिलाड़ी लड़के, और सम्मान्य सुनील पत्रे साहब सरपंच इनके लड़के सुमित जी पत्रे यहां पर बल्लेबाजी करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रन। जीतने के लिए भी 8 रनों की जरूरत। एक रोमांचक मुकाबला दोस्तों, जिस तरह से मैंने क्रिकेट में देखा, तब थलेश्वर में शंकर बाड़ा, संतोष खोत, ऐसे सीनियर खिलाड़ी विकास साकरकर, ऋषिकेश साकरकर, कैलाश दांडेकर, ऐसे सीनियर खिलाड़ियों ने पूरी दबदबा दिखाई थी। इसी तरह से टेनिस क्रिकेट में दबदबा दिखा रहे सुमित पत्रे इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर बोर्ड पर अंक तालिका के ऊपर। इस ओवर की आखिरी 1 गेंद आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज राहुल पाटिल। जिस तरह से आपने सुना होगा, राहुल पानी चला जाएगा, पर राहुल को पानी नहीं, ये मैच को अपने समेटना। और इस बार गेंद हवा में, क्या राहुल यहां से वापस हो गए? पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और आज साथ दिया है बल्लेबाजी करने वाली टीम बापदेव विलेवन बुरुडाली टीम का। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 3 ओवर की समाप्ति के बाद 25 रन। जीतने के लिए अभी भी 12 गेंदे, मात्र 5 रनों की जरूरत। इस मैच में पूरी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए बापदेव विलेवन बुरुडाली टीम यहां पर रॉयल्स ग्रुप थल क्या इस बार कमबैक करेंगे? 12 गेंदों में 5 रन डिपेंड करने में कामयाब होंगे। चमत्कार करना होगा, एक तरह की यहां पर मिडन ओवर डालनी होगी। क्या वो कामयाबी प्राप्त करेंगे गेंदबाज रॉयल्स ग्रुप थल की जानिब से विभांशु, जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज सुमित पत्रे।
तो 12 गेंदे जीतने के लिए अभी भी 5 रनों की जरूरत। एक रोमांचक मुकाबला इस प्रतियोगिता में जिस तरह से गेंदबाजी की थी सुमित पत्र ने डांडी गोली यहां पर बल्लेबाज वापसी का रास्ता दिखलाते हुए यू मिस आई डेफिनेटली हिट खंबा उखाड़ दिया। डीजे को मौका। स्वप्निल मात्रे बापदेव 11 बुरुडाली के एक नए बल्लेबाज अभी मैदान पर नमूद होते हुए जीतने के लिए 11 गेंदे 5 रनों की जरूरत। क्या रोमहर्षक मुकाबला होगा, क्या कांटे की टक्कर होगी, क्योंकि 11 गेंदों में 5 रन बनाने होंगे बल्लेबाजी करने वाली टीम बापदेव 11 बुरुडाली को। क्या उन्हें रोकने में कामयाब होंगे गेंदबाज विभांशु रॉयल ग्रुप थल की जानिब से गेंदबाजी करते हुए? अगर इस गेंद के ऊपर गेंदबाज विकेट हासिल करते हैं तो विशाल जगन्नाथ बुनकेसर इनकी जानिब से 500 रुपए का इनाम प्राप्त करेंगे गेंदबाज विभांशु। और इस बार ऑफ स्टंप के बाहर दक्ष पंचाम पर अपने बाजुए खोले आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी। इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है शुभम कानमुरे सर बतलाते हुए 26 रन, 4 रनों की जरूरत। और इस बार डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 27 रन। अभी भी जीतने के लिए 3 रनों की जरूरत। यहां पर पूरी बल्लेबाजी करने वाली टीम के विपक्ष में यहां पर मोर्चा संभालते हुए बल्लेबाज राहुल पाटिल। और इस बार गेंद हवा में सिली मिडॉन की दिशा से ट्रैवल होती हुई काउ कॉर्नर के खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए थेंबे थेंबे तले साचे, इस तरह की बल्लेबाजी इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 28 रन। जीतने के लिए मात्र अभी भी 2 रनों की जरूरत। हार इस बार अपील करते हुए परफेक्ट प्लम पिचिंग लाइन में जकड़े गए और नो एफआईआर, नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन, एलबीडब्ल्यू आउट। डीजे को मौका। आज महेश शिंदे यहां पर देवेश साखरकर आपण कुठे असाल तर व्यासपीठापाशी यायचं आहे। देवेश साखरकर और विकेट जा चुके हैं, 6 विकेट जा चुके हैं अभी भी। नए बल्लेबाज महेश शिंदे, देवेश साखरकर कुठे असाल तर व्यासपीठापाशी संपर्क साधायचा आहे। जय लंकेश ग्रुप थल बाजार आयोजित थल ग्राम पंचायत लीग 2022 इस पर्व पहले में लाजवाब आयोजन और नियोजन। दोस्तों मैं कहना चाहता था नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, और खारेड थल का मैदान भी वानखेड़े स्टेडियम से कम नहीं। एक भव्य दिव्य टूर्नामेंट का आयोजन किया है जय लंकेश ग्रुप थल बाजार आयोजित टीपीएल थल ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2022 की शुरुआत। जीतने के लिए अभी भी मात्र 2 रनों की जरूरत। और इस बार गेंद हवा में टैप स्ट्रोक जरूर खिला। इस बार देखिए तू चल मैं आया, बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। डीजे को मौका।
तो यहाँ पर समीकरण थोड़ा सा बदलता, पर 7 गेंदें 2 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर विवांशु, इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, ओहो कहानी में ट्विस्ट आता हुआ, जकड़े गए। जिस तरह से महाभारत में अभिमन्यु को शिकंजे में फांस लिया था, उसी तरह से बल्लेबाज राहुल पाटिल बैक टू द पैवेलियन। डी को मौका, बुरुडाली टीम, कॉन्ग्रेचुलेशन सुमित पत्रे एंड ऑल टीम मेंबर्स। हार्ड लक टीम रॉयल ग्रुप थल, आपको अगले साल के लिए ऑल द बेस्ट टीपीएल के शुरुआत के लिए। तो यहाँ पर मैच जीता है बापदेव 11 बुरुडाली थल टीम ने। हॅलो, शेशी खोत यांचा सत्कार करतील रुपेश भाभी यांना सांगितलं, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा।